हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर आता झालेला आहे माझा चहा पिऊन, तर आता करते मी कामांना सुरुवात। तर तुम्हाला आता 7:45पासून तर 2-2:30 वाजेपर्यंतचं मी रुटीन दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती वाजले। तर आता मी कामांना सुरुवात करते। तर आज आहे सोमवार, तर सोमवारी पण किती कामं असतात हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर ते व्हिडिओ स्किप न करता बघा। तर चला मग। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार। तर स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ असा आहे की मी तुम्हाला, आज होतं सोमवार, तर सोमवारचं माझं रुटीन कसं असतं, मी कशा प्रकारे सगळे कामं आवरून सेवा करायला बसते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला, आपण जर बाजारातून कुंकू आणला तर आपण ते तसेच घरामध्ये वापरतो, त्याचा काय वापर करायचा, त्याला पहिले कुठे लावायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझ्या वेदूला मी अंगणवाडीमध्ये पाठवलेलं होतं। इथे मागच्या बाजूला अंगणवाडी ओपन झाली, तर तिचा आज अंगणवाडीचा पहिला दिवस होता। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। तर आजचा व्हिडिओ कसा आहे तर आता इथे माझा चहा वगैरे घेऊन झालेला आहे। तर चहा आधी पहिले आईंनी पप्पांचा चहा करून घेतला, कारण मला जरा उठायला लेट झालं होतं आज। मग नंतर मी आणि माझा आणि आईंचा चहा केला। नंतर मग जे चहाचे भांडे होते ते सगळे व्यवस्थित तिथे बेसिंगमध्ये घासून घेतले, तिथल्या तिथे भांडे लावून दिले, रात्रीचे घासले। मग आता बाहेर निघालेली आहे झाडायला अंगण। तर रोज अंगण झाडायचं तर रोजच काम असतं, कारण ते रो हाऊस असल्यामुळे अंगण झाडावंच लागतं, मग ते बरं नाही वाटत। आणि आमच्या घराजवळ ते निंबाचं झाड लावलेलं होतं, ते निंबाच्या झाडात निंबोड्या पानं हे सगळं पडत राहतं, तर मग अंगण तर झाडावंच लागतं। तर आता इथं स्वच्छ असं अंगण झाडून घेते। आणि मग नंतर आज आमचं विहिरीचं पाणी आलेलं होतं, तर आईकडे पाणी भरत होत्या आणि मी आता अंगण झाडून घेतलेलं आहे। तर आता इकडे मी अंगण झाडून घेतल्यानंतर आता तुळशीची पूजा करून घेईल। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। तर आजचा व्हिडिओ कसा आहे तर आता बाहेरचे कामं सगळे झालेले आहेत। बेडशीट वगैरे व्यवस्थित आतरून घेतली आणि कपडे भिजत टाकून दिलेले आहेत। तो घरातले कामं होईल तोपर्यंत ते कपडे पण भिजून जातील, म्हणजे ते व्यवस्थित चांगले असे निघतात। तर आज असं काम काढलं एक्स्ट्राचं। रोज कधीचं म्हणत होते मला ते काम करायचं असं, पण गॅस खालचं मला आज आवरणंच होतं, तर आज ते आवरायला काढलेलं आहे। सगळं असं व्यवस्थित ते झाडून पुसून घेते आणि तिथे नवीन कागद वगैरे ठेवून ते व्यवस्थित रचून देते। तर हे काम मी आज काढलेलं होतं। तर हे काम झाल्यानंतर मग मला कपडे धुवायला जावं लागेल। परत आता मिस्टरांची ड्युटी पण आहे,
मग स्वयंपाक पण करावा लागेल, त्यांना टिफिन पण द्यावा लागतो आणि घरी पण जेवून जातात. ते त्यांची सेकंड शिफ्ट असली तर अडीचची ड्युटी असली ती की मग ते घरी जेवण करून जातात आणि संध्याकाळचं मग ते टिफिन घेऊन जातात. तर तिथे आता सगळं व्यवस्थित झाडून पुसून घेतलेलं आहे. दुसरे कागद तिथे व्यवस्थित ठेवून आता तिथे सगळं व्यवस्थित पुसून लावून देते. तर तिथे मागे सरदावा राहतो म्हणून तिथं परत ओलवून जातं, म्हणून तिला मला परत आवरावं लागतं. आणि घर म्हटलं तिथे म्हणजे स्वच्छता तर पाहिजेच. जिथे स्वच्छता असते तिथंच लक्ष्मी येते. तर आता इथे सगळं व्यवस्थित सगळं पुसून असं व्यवस्थित लावून देते. खाली आम्ही असं ते तांदूळ, चटणी, मोठ्या ह्याच्यामध्ये साखर असं तिथं सगळं असतं. बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ असं इथं आम्ही इथं खाली ठेवत असतो. तर आता इथे सगळं व्यवस्थित असं आवरून झालेलं आहे माझं. तर आता माझ्या बाळाला अंगणवाडीमध्ये पाठवलं आईंसोबत आणि आज आईंच्या पशुपतीचा उपवास पण आहे दुसरा. तर आम्ही दोघंच होतो जेवणारे. आता ती अंगणवाडीमध्ये जाईल तेव्हा मला कपडे वगैरे धुता येतील. ती जाईल तेव्हाच मला कपडे धुता येईल, कारण ती जर असली तर मग मला कपडे काही धुऊ देत नाही, तीच मध्ये करते. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर मी तुम्हाला तो कुंकाचा पण उपाय आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हाय, तू आज कुठे चालला? स्कूलला? स्कूल चालला? हाय आज स्कूलला चालला बाबू. बाय करून द्या. बाय. तिथून चालली का? नाही बेटा, तू जेव्हा मोठी होशील ना तेव्हा जाऊ आपण तिथून. आता आजींची देवपूजा झाली का? आता बाय करून दे ना. आता चालली म्हणा, बाय करून दे. बोल ना. हाय. कुठे चालली तू? सांग ना, कुठे चालली? सांग ना. कुठे? स्कूल चालली? ओके. बाय बिट्टू. बाय कर. बाय बाय दिदू.
तर आता बाकीचे कामं झालेलेच होते आधी. तर आता दीदीची स्कूलची तयारी करून दिली माझ्या बाळाची. तर ते आता स्कूलला गेलेली आहे आईंसोबत. आईंना मंदिरात जायचं होतं, पण आई म्हटलं की पहिले तिला घेऊन जाते, मग तिथून आल्यावर मंदिरात जाईल. तर आता ती गेल्यानंतर मी बाकीचे कामं जे आहेत ते सगळे आवरून घेते. तर माझे घर पुसायचं आणि घर झाडायचं तर बाकीच होतं, आणि मग कपडे पण धुवून घेते. आणि मिस्टर पण उठले, तर आता त्यांना चहा करून दिलेला आहे. तर इथे आता मी घर झाडून घर पुसून घेते आणि मग नंतर कपडे धुवायला जाईल, कारण ती येत नाही तोपर्यंत सगळे कामं मला आवरायचे आहे. जर ती आली तर मला काहीच काम करू देत नाही. स्वयंपाकाला काही प्रॉब्लेम नाही, स्वयंपाक ती मला करू देते, फक्त ती मला कपडे धुताना आणि घर झाडताना घर पुसतानाच त्रास देते. कारण घर पुसायला तर पाणी घेते तर ते पाणी खेळते, आणि कपडे धुवायला पण ते पाणीच खेळते. तर यासाठी ती गेलेली आहे. तोपर्यंत मी आता फटक्यात कामं आवरून घेते. तर आता मी कामं करून आलेले आहे सगळे बाहेरून. तर आता मी पटक्यात स्वयंपाक करून घेते. तिच्यासाठी म्हणजे मटकी करायची होती, तर आमची केली आणि तिच्यासाठी वेगळी मटकी केली. आईंचा तो उपवासच होता. तर आता पटकन भाजी करून घेते आणि पोळ्या करून घेते. तर मी तुम्हाला तो कुंकवाचा उपाय सांगते. जर तुम्ही कुंकू बाजारातून आणला असेल तर त्याच्या आधी एक काम तुम्ही नक्की करा. कुंकू बाजारातून आणल्यानंतर कुलदेवीजवळ व घरातल्या मंदिरात जेवढ्या पण देव्या असतील त्यांच्याजवळ ठेवावे किंवा त्यांना समर्पित करावे. 99% महिला कुंकू आणून सरळ त्यांचा वापर करतात. तर असे करू नये. घरातल्या मंदिरात सर्वप्रथम देवींना आधी ते कुंकू चढवावे व तुम्ही अशी प्रार्थना ही कुलदेवीला करू शकतात की माझ्या नवऱ्याच्या आयुष्य वाढू दे, व ते कुंकू नंतर तुम्ही वापरू शकतात. तर तुम्ही पण अशा रीतीने कुंकवाचा वापर डायरेक्ट करायचा नाही. पहिले कुलदेवीला समर्पित करा आणि मग नंतर आपण कुंकू वापरायला पाहिजे. तर असा होता आजचा व्हिडिओ. तरी आणि सेवा पण करायची होती मला. आता पहिले कपडे धुवून आलेले आहे, मग स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर सेवा करायला बसेल. मग नंतर सेवा झाल्यावर जेवण करेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला मग फ्रेंड, आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ.